कमी उत्पन्नवाल्या जे कुटुंब आहेत त्यांनी हेल्थ इन्शुरन्सची प्लॅनिंग कशी करायला पाहिजे? मॅडम, आजकाल हेल्थ इन्शुरन्स किंवा बाकीच्या गोष्टी घेताना तिथे सुद्धा EMI फॅसिलिटी आलेली आहेत. की आज आपण म्हणतो कमी उत्पन्न गट जो आहे इन्कमचा, पण आज तुम्ही, मला वाटतं तुम्ही पण खूप फिरता इकडे तिकडे, पण जे काही कमी उत्पन्न म्हणजे हार्डली 15-20 हजार रुपये उत्पन्न आहेत, जी मुलं आहेत किंवा आहेत त्यांच्याकडे, बऱ्याच जणांच्याकडे तुम्हाला आयफोन दिसतो. तर आयफोन कितीचा असतो? 1.5 लाख 2 लाख. तर ते घेण्याची मानसिकता त्यांची आहे, पण त्याच्या अगेन्स्ट त्यांचा हेल्थ इन्शुरन्स त्या एजला हार्डली 7-1 हजार रुपयाचा इयरली प्रीमियम असतो. तरी त्यांची ती मानसिकता नाहीये. तर ही मानसिकता कुठं तर चेंज झाली पाहिजे आणि त्यांनी ती प्रायोरिटी. उद्या मला एक सांगा, त्याच जो कोणी कमी उत्पन्न गटातला आहे त्याच्याकडे आयफोन आहे आणि त्याला समजा इन केस ऑफ मेडिकल इमर्जन्सी आली, त्याला सगळ्यात पहिला आयफोन विकायला लागेल. बरोबर. आयफोन विकून सुद्धा ते पूर्ण मेडिकल ट्रीटमेंट कव्हर होईल का हे कोणालाच माहित नाही. मग त्याच्याही पेक्षा मी म्हणतो, आयफोन घ्यायच्या अगोदर तुम्ही एक साधा सिंपल हेल्थ इन्शुरन्स घ्या आणि नंतर करा ना तुम्ही तुमच्या फायनान्शियल, म्हणजे तुमचं इन्कम जसं आहे त्या लेवलला डेव्हलप व्हा. आज ह्या EMIच्या ज्या काही इझिली EMI मिळतात किंवा ह्याच्यामुळे मिळतात, तर ह्या खूप साऱ्या गोष्टी म्हणजे इझिली बघतो मी. लोक आयफोन, आणि आयफोनमध्ये अजून एक ट्रेंड काय आहे, तो आयफोनचं प्रत्येक वर्षी अपग्रेडेशन येतं. तर हा जो क्लास आहे ना, तो प्रत्येक वर्षी आयफोन चेंज करतोय. पण त्याची मानसिकता होत नाही मी कुठं तर थोडंफार सेव्हिंग करावं, मी कुठं तर हेल्थ इन्शुरन्स घ्यावा, मी टर्म इन्शुरन्स घ्यावा. तर मला असं वाटतं की त्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, त्याच्याऐवजी तुम्ही सुरुवातीला पहिले 5-10 हजार रुपयामध्ये हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स